दिंडोरीला जेव्हा केंद्र आणि तिथे हॉस्पिटल बांधायचं काम सुरू होतं, फार नाही, एक 4-5 वर्ष जुनी गोष्ट आहे. तर तेव्हा काय व्हायचं, दर महिन्याला मी 251, 551 जी माझी काय ऐपत असेल त्यावेळी तेवढे पैसे मी तिथे दान करायचे. मध्येच काय झालं, काही कारणास्तव मी विसरले. आम्ही गेलो नाशिकला. तर त्या दिवशी काय झालं, खूप लेट झालं. गुरुवारचा दिवस होता, खूप जास्त लेट झालं मला तिकडनं यायला आणि रात्रीचे 11-11:30 झाले होते आणि गाड्या भेटत नव्हत्या आम्हाला नाशिकला. स्वामी असं असतं का म्हटलं, गुरुवार आहे आज. अगदी 10 सेकंदात माझ्यासमोर माहित नाही कुठून गाडी आली आणि आम्हाला म्हणले चला संगमनेर. तर मॅडम स्वामी भक्त आहे मी, हे बघा दोरा. आणि अचानक म्हणजे माहित नाही कसं आमच्या गुलाबावर विश्वास बसला. आम्ही बसलो त्या गाडीमध्ये, ठीक आहे. आणि पूर्ण रस्त्याने चालत त्याला विचारते, काका तुमचं नाव काय? ते म्हणते माझं नाव दिगंबर आणि माझ्या वडिलांचं नाव वल्लभ आहे. तेव्हा क्लिक नाही होते आम्हाला. मी दिंडोरीला जाऊन आलोय आता, ते हिंट देत आहे बरं का आता. आणि जस्ट आम्हाला आता घरी निघालोय मी, ठीक आहे. म्हणलं तुम्ही कुठे राहता? त्याचं नाव आहे म्हणे दत्त गुरूंच्या नावाने श्रीपाद वल्लभ ते नाव त्यांनी सांगितलं. ते आमचं घराचं नाव आहे म्हणे आणि एरिया सांगितलं स्पेसिफिक. आणि माझं त्या महिन्यात आहे ना मला 251 रुपये द्यायचे. म्हणलं काका किती पैसे द्यायचे? मग ते म्हणले 251 द्या. अरे म्हणजे तेव्हाही आमच्या मनात काही नव्हतं, म्हणजे कळलं नाही बरं का. आम्ही 251 दिले त्यांना. काका थँक्यू सो मच, आम्ही येतो उद्या तुम्हाला थँक्यू बोलायला येऊ. बघा भेटलो जमलो तर भेट होईल, नाही तर श्री स्वामी समर्थ, ते असे म्हणले. आणि दुसऱ्या दिवशी ना आम्ही बर्फी बनवली होती बेसनाची, तर ती त्यांना नेऊन द्यावा नाही काय ॲज अ गेस्चर म्हणून की एवढं आम्हाला तुम्ही हेल्प केली आहे त्यासाठी. तर आम्ही गेलो त्या एरियामध्ये, तिथे कुठेच ते घर नव्हतं. आम्ही त्यांना जाऊन विचारलं की ते काम नाही म्हणे, ते कोणीच राहत नाही या नावाचं. बट थोडंसं पुढे ना दत्तगुरूंचं छोटंसं मंदिर होतं, त्याच्यावर लिहिलं श्रीपाद श्रीवल्लभ. हे त्यांचं घर होतं. हे त्यांचं घर होतं.